नमस्कार. नवीशा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. भाजीचं टेक्स्चर बघताय ना तुम्ही? गरमागरम आणि एकदम झणझणीत अशी भिजवलेली वाटाण्याची रस्सा भाजी. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पण चवीला अप्रतिम अशी ही वाटाण्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करतोय आपण. तर मी एक छोटी वाटी भरून वाटाणे भिजवले होते आणि त्याला भिजवून मोड आणून घेतलेले आहेत. आता हे मोड आलेले वाटाणे आपण कुकरला लावणार आहोत आणि थोडंसं पाणी ओतून एक पेलाभर पाणी ओतून 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायचे, जास्त गाळ होईस्तोवर शिजवायचं नाही आहे. आता साहित्य सांगते. आपला कुकर होतोय तोपर्यंत साहित्य बघा. कोथिंबीर, लसूण, तीळ घेतलेले आहेत, गावरान तीळ आहे ते, आणि थोडंसं ओलं खोबरं उभे काप करून घेतल्यात आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा काप करून घेतला. तर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. तर खोबरं, कांदा आणि लसूण आणि तीळ भाजून घेणार आहोत. आपले सर्व साहित्य भाजून झालेले आहेत आणि अगदी थोडीशा तेलावर भाजून घेतलेले आहेत. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या जारमध्ये टाकतोय आपण आणि अगदी थोडंसं पाणी ओतायचं आहे, जास्त पण पाणी ओतायचं नाही आहे. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. ही वाटाण्याची रस्सा भाजी आहे ना, भाताबरोबर म्हणा भाकरीबरोबर खूप छान लागते. नक्की ट्राय करा. कोथिंबीर टाकलेली आहे आपण भरपूर अशी. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकतोय आणि मऊसूद असं फिरून घेतोय. आपलं वाटण फिरून झालेलं आहे मऊसूद असं. आता साहित्य पण सांगते तुम्हाला. आपली वाटण्याची तयारी होईस्तोवर कुकर पण 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाटाणा पण खूप छान असं शिजलेला आहे. आणि आपण जे वाटण वाटलेलं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतले. 1 चमचा जिरी फोडणीसाठी घेतलं आहे. अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, बारीक कापून घेतलेला आहे. आणि फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे. चवीप्रमाणे मीठ आणि साठवणीमधला मसाला घेतला आहे 1 मोठा चमचा. अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 छोटा चमचा धनिया पावडर. चला आता रेसिपीला सुरुवात करतो आपण. ज्या कढईत आपण मसाला भाजला त्याच कढईत 1.5 चमचा तेल टाकले, जिरे टाकलेले आहेत आणि कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता छानसा तडतडला की आपण जे वाटण वाटून घेतले ते टाकलेलं आहे. व्यवस्थित फिरून घ्यायचं. टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे. छान असं तेल सुटोस्तोपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा. आलं लसणाची पेस्ट टाकतो अर्धा चमचा. मस्त असं परतून झाले की 1-2 मिनटासाठी झाकण ठेवते मसाला आपला शिजण्यासाठी. 2 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे. मसाल्याने तेल पण छानसं सोडलेलं आहे. आता आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकणार आहोत. चवीप्रमाणे मीठ, 1 मोठा चमचा साठवणीतला मसाला, अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 छोटा चमचा धनिया पावडर. छानसं परतून घ्यायचं. आता परत एकदा झाकण ठेवतो आपण आपले सर्व मसाले शिजण्यासाठी. मसाले मस्त असे शिजलेले आहेत. आता आपण जे वाटाणे शिजवून घेतलेले आहेत ते टाकतोय त्याच्यामध्ये आणि पाणी टाकतोय. आता मिक्सरच्या जारमध्ये थंडच पाणी आहे, गरम पाणी घेतलेलं नाही आहे मी. मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकून तेच पाणी ओतले. आता मी 3 माणसांसाठी बनवते भाजी, त्यानुसार पाणी ओतलेलं आहे. आता झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवते 5 ते 7 मिनटासाठी. 5 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे. मस्त अशी भाजी शिजलेली आहे. आपण वाटाणे आधी शिजवलेले आहेत त्यामुळे भाजी शिजायला जास्त उशीर लागलेला नाही आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो. तर कशी वाटली तुम्हाला ही गरमागरम आणि झणझणीत वाटाण्याची रस्सा भाजी? ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका छानशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.